गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या आठवडाभरापासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी प्रमुख ज्या दिंड्या महाराष्ट्रातून जात असतात त्यातील रुक्मिणी, शेगावचे गजानन महाराज, संत मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, जनार्दन यांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. तर प्रमुख अशा त्या दोन पालख्या असतात. जो त्यांचा दिंडी पालखी सोहळा असतो, एक म्हणजे तुकाराम महाराज आणि दुसरे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान 7 जुलै रोजी देवळीतील तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळाच्या तिथून होईल. तर 8 जुलैला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आळंदी येथील मंदिरातून होणार आहे. या दोन मुख्य पालख्या त्याला पुढं परत सासवडच्या सुपन काकांची पालखी त्यांच्यासोबत निघेल. इकडं त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथाची पालखी निघाली आहे. तिनं नाशिकच्या पुढं ती आता आलेली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी पण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथून निघाली असून आता ती बुलढाणा जिल्हा पार करून मराठवाड्यात उद्या किंवा आज ती प्रवेश करणार आहे. आधुनिक संत म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे अशा संत गजानन महाराजांच्या पालखीचं हे अर्धशतकाहून अधिक काळापासून तिथून पण पालखी विठुरायाच्या दर्शनासाठी निघते आणि ती शिस्तबद्ध अशी पालखी असते. त्या पालखीत यावर्षी 700 वारकरी सामील आहेत आणि ही पालखी काल मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. आज तिचा दिग्रस कराळे येथे मुक्काम असून नंतर ती परभणीकडे पुढं तिची वाटचाल सुरू होईल. श्री विठ्ठलाची धर्मचारी रुक्मिणी हिच्या माहेरून म्हणजे कौंडिन्यपूरहून पालखी पंढरपूरच्या दिशेने एक आठवडाभरापूर्वी निघाली असून ती पालखी आषाढी एकादशीच्या आसपास पंढरपूरला पोहोचणार आहे. सर्वात जास्त अंतर कापणारी रुक्मिणीचीच पालखी असते असं एकूण पालख्याच्या ह्याच्यातली असते. त्या जशा प्रमुख पालख्या असतात त्याच्यात मग वेगवेगळ्या दिंड्या सामील झालेल्या असतात. काही दिंड्या पालखीच्या पुढं असतात, काही दिंड्या पालखीच्या मागं असतात. प्रत्येक दिंडीला क्रमांक असतो आणि शिस्तबद्ध रीतीने ते पालख्याचं मार्गक्रमण सुरू असतं. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या दिंड्या मोठ्या असतात. या पालखी सोहळ्यात दिंड्यांची संख्या मोठी असते. प्रत्येक दिंडीला क्रमांक असतो आणि कुठं मुक्काम आहे तिथं शिस्तबद्ध पद्धतीने मुक्कामाची व्यवस्था पण असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजताचं प्रस्थान असतं याचंही सगळं अगदी काटेकोर नियोजन असतं. यावर्षी चक्क लंडनहून एक दिंडी ह्या वारीत सामील होणार आहे आणि त्या दिंडीनं लंडनहून प्रस्थान पण केलं आहे. त्या लंडनहून निघालेल्या
दिंडी सोहळ्याचं एक व्हिडिओ इथं आपण ज्या मंडळानं ज्यांनी कोणी ही दिंडी यावर्षीपासून काढण्याचं ठरवलं आहे त्यांच्या मार्फत काढलेला व्हिडिओ यासोबत जोडत आहोत. आणि या सर्व दिंड्या मग देहू, आळंदी, सासवड, निवृत्ती, त्र्यंबकेश्वर आदी करून येणाऱ्या दिंड्या वाखरीचा असतील तर इकडून विदर्भ मराठवाड्यातून त्या दिंड्या थेट पंढरपुरात आषाढी एकादशी दिवशी एकत्र येतील. मग तिथं सर्व दिंड्या गाव प्रदक्षिणा घालतील, विठुरायाचं दर्शन घेतील आणि मग आषाढी एकादशी दिवशी हा जगातला अद्भुत असा दिंडी सोहळा पार पडेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. ऐका ना, आपण दरवर्षी पंढरपूरची वारी पाहतो. लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी चालत जातात. पण यंदा जे घडलंय ना ते ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगेल. कारण यावेळी विठ्ठल भक्ती थेट 7 समुद्रापार पोहोचली आहे. आणि या ऐतिहासिक प्रवासामागे आहे एका मराठी माणसाचं स्वप्न. लंडनमध्ये राहणारे विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून जगातील पहिली ग्लोबल दिंडी साकार झाली. 6 जूनला लंडनच्या विंडसर शहरातून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. हातात भगवे झेंडे, मुखात विठ्ठलाचं नाम आणि हृदयात पंढरीची ओढ. लंडनच्या रस्त्यावर जेव्हा ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष घुमला ना तेव्हा हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्राचा अभिमान साऱ्या जगाने पाहिला. विशेष म्हणजे ही दिंडी थेट विमानाने भारतात येत नाहीये, तर तब्बल 11 देशांचा आणि जवळपास 50 दिवसांचा प्रवास करत भारतात दाखल होणार आहे. नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया असे देश पार करत विठुरायाचं नाम जगभर पोहोचणार आहे. 1 जुलैला ही दिंडी मुंबईत येईल. त्यानंतर पुणे, देहू आणि आळंदी मार्गे पारंपरिक वारीत सहभागी होईल आणि अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या चरणी पंढरपुरात येईल. खरंच कधी काळी महाराष्ट्राच्या गावागावात घुमणारा विठ्ठल नामाचा गजर आज थेट लंडनच्या रस्त्यावर घुमतोय. ही फक्त दिंडी नाही, हा मराठी संस्कृतीचा, वारकरी परंपरेचा आणि विठ्ठल भक्तीचा जागतिक विजय आहे. आणि हे सगळं शक्य झालं एका मराठी माणसाच्या स्वप्नामुळे. विठ्ठलाचं नाव आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात घुमत आहे. तुम्हाला काय वाटतं, पुढे पंढरपूरच्या वारीला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळायला हवं का? आणि लंडनहून निघालेली ही दिंडी पाहून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हरी विठ्ठल.